कॅम्पिंग. बंधन हे कोणाला हवे असते? अर्थातच कोणालाही नाही. पण काही बंधने हवीशी वाटतात. मैत्री हे एक असेच स्वइच्छेने दीर्घकाळ 2 किंवा अनेक व्यक्तींमध्ये असणारे एक नाजूक बंधन आहे. नाजूक हे यासाठी म्हणते आहे की त्यात प्रेम आहे, काळजी आहे, आधार आहे, तत्सम बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा बंध मजबूत असला तरी नाजूक आहे, कारण त्याची भिस्त एकमेकांवरील विश्वास, प्रामाणिकपणा आणि आदर यावर अवलंबून आहे. असेच मित्र एकत्र येतात किंवा अशीच मैत्री फुलते जिथे आवडीनिवडी, विचार आणि एकमेकांचा सहवास आवडतो तिथे. भले प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असले तरी जर का एकदा तुमचे स्वर जुळले तर मैत्री बहरायला वेळ लागत नाही. असेच आम्ही 6-7 जणी चांगल्या मैत्रिणी आहोत. नुसत्या आम्हीच नाही तर आमचे नवरे आणि मुलंही एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहेत. आमच्या या परिवारात कुणाच्या ना कुणाच्या डोक्यात नवनवीन कल्पना येत असतात. कुणाच्या तरी डोक्यात कल्पना आली की आपण एकत्र कॅम्पिंगला जाऊयात का? कल्पना छान होती. सर्वांना एकदम पसंतही पडली आणि आम्ही तयारही झालो. कारण आत्तापर्यंत कोणीही कॅम्पिंगला गेलो नव्हतो. माझ्या भारतीय मनाला उगाच एक विचार चाटून गेला की अरे, भारतात असताना कॅम्पिंग हा शब्द तरी ऐकला होता का? कॅम्पिंग म्हणजे तंबूत राहणे ना? अलीकडे एव्हरेस्टवर जाणारे गिर्यारोहक असोत की सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात शिवबाच्या मावळात भटकणारे निसर्गप्रेमी हे दऱ्याखोऱ्यात हिंडतात, भटकंती करतात आणि तंबू ठोकून राहतात असे ऐकिवात होते. आणि अगदीच दुसरे टोक म्हणजे ट्रेन स्टेशनच्या आजूबाजूला तंबू ठोकून जडीबुटी विकणारे बंगाली बाबा. या व्यतिरिक्त तंबूचा काही परिचय नव्हता. वेस्टर्न कंट्रीजमध्ये कॅम्पिंग हे सर्रास आहे. मूळतः गोरे लोक स्वभावाने धाडसीच आणि असेच निसर्गात कडेकपाऱ्यात भटकणारे आणि रमणारे. आता आम्ही तर सहकुटुंब, सहपरिवार हा उपक्रम आखला होता. शेवटी हो ना म्हणता म्हणता आम्ही तयार झालो. अमेरिकेतील जॉर्डन लेक नामक ठिकाण आहे. हे आमच्या राहत्या घरापासून फार लांब नाही. ते ठरवण्यात आले. कारण असे की मध्येच काही झाले तर घरी पोचता यावे, हाच काय तो उद्देश. म्हणतात ना, माणूस एकटा असतो तेव्हा तो धाडस दाखवू शकतो, पण जेव्हा संसारात पडतो तेव्हा त्याला विचार करावा लागतो. त्यामुळे पुरुषांनी जय्यत तयारी सुरू केली. सर्वप्रथम खरेदी सुरू झाली ते तंबूची. आजकाल ॲमेझॉन नामक ऑनलाईन दुकानाने कमाल केलेली आहे, ज्याच्यावर पैसा आणि माथा टेकवला की सर्व काही मिळते. झाले, सर्वांकडे रंगीबिरंगी तंबू आले. नुसतेच तंबूच झोपू शकत नाही आपण शहरी लोक, म्हणून एअर मॅट्रेसेस आल्या. अंथरूण पांघरुणाची सोय झाली. मनात दुसरा विचार आला की अरे, आपण म्हणतो माझ्या गरजा अगदीच मोजक्या आणि माफक आहेत, पण खरंच असं आहे का? 1-2 दिवसांच्या कॅम्पिंगला आपण जमिनीवर झोपायचा विचारही करू शकत नाही. इतके नाजूक आहोत आपण. नाजूक म्हणण्यापेक्षा नुसत्या जमिनीवर झोपणे अवघड असते. त्याला शरीरही रांगडे असावे लागते. शहरी जीवन सुखसोयींनी भरलेले असते, त्यामुळे निसर्गात नुसतेच जाऊन राहणे आपल्याला कठीण जाते. त्यासाठी जय्यत तयारी करावी लागते. खरी तयारी तर पोटापाण्याची करावी लागणार होती. कॅम्पिंग साईटवर बार्बेक्यू नामक चुलीवर स्वयंपाक करू शकतो. आता चर्चा सुरू झाली की काय काय बनवू शकतो आणि त्याला किती वेळ लागू शकतो. वांग्याचं भरीत, भाकरी, पिठलं, खेकडा भजी असा चुलीवरचा सिंहगडावरचा मेनू मनात घोळू लागला. एकदा मनात आले, असेच बनवूयात, पण दुसऱ्या क्षणी वास्तवात आलो. मग भाकरी, पिठलं, भजी गळून पडली आणि फक्त भरीत बनवू शकतो, त्याचबरोबर तयार पोळ्या किंवा पराठे खाऊयात असे ठरवले.
हे झाले एका वेळचे जेवण, पण नाश्ता, दुसऱ्या वेळचे जेवण आणि अधेमध्ये खायचे अजून बाकी होतेच. सगळ्यात महत्त्वाचे चहा पाहिजे आणि मुलांना दूध हवे. शेवटी खाण्याच्या पदार्थांची एक यादी बनवण्यात आली. कौस्तुभ, अनुपम, अंकुश कॉस्को नामक दुकानात गेले, तर उमेश, हनुमंत आणि राहुल दुसऱ्या दुकानात गेले. खरेदी करून विजयी मुद्रेने घरी परतले तेव्हा सर्वांच्या गाड्या खाण्याच्या सामुग्रीने गच्च भरलेल्या होत्या. ते पाहून आम्ही सर्वजण थक्क झालो. आपण एवढं खातो याचे इतके आश्चर्य वाटले आणि पाहिले तर आम्ही सर्व किरकोळ शरीरयष्टीचेच आहोत. याचे एक कारण असे असावे की आमची मुले घरात उपाशी बसतील, पण बाहेर पाऊल टाकताच त्यांना लगेच तहान आणि भूक लागते. या सर्व प्रकारात सगळ्यात उत्साही होती ती बच्चे कंपनी. मग आम्ही प्रत्येकाने घरातून काय काय साधनसामुग्री घ्यायचे याची एक यादी बनवली होती. दुपारी 4-4:30 वाजता कॅम्पग्राऊंडवर पोहोचलो. बच्चे कंपनी आणि त्यांचे वडील यांचे इथेच ठोका तंबू असे सुरू झाले. अर्धा तासाच्या मेहनतीनंतर सर्वांचे तंबू एकदाचे उभे राहिले आणि मुलांनी अतिउत्साहामध्ये तंबूची बाहेरून सुद्धा सजावट केली. अनुपम आणि गायत्रीला तंबू उभा केल्यानंतर लक्षात आले की त्याची उंची कमी आहे. मग त्यावरूनही आमची सगळ्यांची चेष्टामस्करी सुरू झाली. सर्वांनी एअर मॅट्रेसेस फुगवण्यास सुरुवात केली. मुलांना काय आनंद झाला म्हणून सांगू. उर्वरित संध्याकाळ आमचा चहा बनवायचा प्रोग्राम चालू असताना मुलांनी प्रत्येकाच्या एअर मॅट्रेसवर उड्या मारायला सुरुवात केली. मी आठवणीने चहा पावडर घेतली होती, पण साखर विसरले होते. त्यामुळे त्या दिवशी आम्ही बिना साखरेचा चहा प्यालो. त्या रात्रीचे जेवण आम्ही घरूनच बनवून आणले, त्यामुळे अंगत पंगत करून गप्पा गोष्टी करत निवांत जेवण केले. काही म्हणा, घराबाहेर पडल्यावर 2 घास जरा जास्तच जातात. गप्पा गोष्टी चालू असताना वेगवेगळे बैठे खेळही आम्ही खेळू लागलो. दाट झाडी असल्यामुळे अंधार पडू लागल्यावर वेगवेगळे किडे आम्ही जे पोर्टेबल लाईट्स नेले होते त्याच्या भोवती भिरभिरू लागले. उन्हाळा असल्यामुळे उकाडाही चांगलाच होता, त्यामुळे उमेश स्टँडिंग फॅन घेऊन आले. मुलांनी खाणकामगार डोक्याला जसे छोटे लाईट्स लावतात तसे लावलेले होते, त्यामुळे आता त्यांच्या भोवती किडे जमा होऊ लागले आणि त्यामुळे त्यांचा जो गोंधळ आणि पळापळ सुरू झाला, त्यामुळे शेवटी आम्हाला सगळे लाईट्स बंद करून बसायला लागले. आता काळोखही खूप होत होता. मग कॅम्पफायर सुरू करायचे ठरवले. विशेषतः मुलांनी त्यासाठी संध्याकाळपासूनच वाळलेल्या काटक्या जमा करून ठेवल्या होत्या. रात्रीच्या अंधारात पेटलेली धुनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. गप्पा गोष्टी सुरू झाल्या. क्षिप्राने सुंदर गाणे म्हटले आणि अंताक्षरीला सुरुवात करून दिली. बाकी सर्वांनी एक से एक सुरील्या आवाजाने अंताक्षरीमध्ये रंग भरले आणि सुरीली अंताक्षरीचे रूपांतर हसणाऱ्या अंताक्षरीत कधी झाले कळालेच नाहीत. मुलं आता उड्या मारून दमली होती, खेळूनही दमली होती, त्यामुळे ती आपापल्या तंबूमध्ये झोपायला गेली. सगळीकडे नीरव शांतता होती. अशी ही शांतता अनुभवायला हवी. आवाज होता तो फक्त रातकिडे आणि अधूनमधून येणाऱ्या पक्ष्यांचा. मनाला एकदम शांत वाटत होते. उकडत असल्यामुळे आम्ही तंबूचे वरचे झाकण उघडले. तेवढ्यात कुठून तरी एकच ढग आला आणि 4 शिंतोडे पाडून गेला. परत झाकण बंद केले तर परत उकडायला लागले. मग उघडझाप करण्यामध्येच आम्ही जागच होतो. मग मध्येच कसला तरी आवाज येऊ लागला आणि बरेच अंदाज बांधल्यावर राहुल म्हणाले, हा आवाज घोरण्याचा आहे. मग आम्ही तो कोणाचा असेल याचा अंदाज बांधून हसू लागलो. नवरा बायकोही न भांडता नुसतेच गप्पा मारू शकतात हे प्रणिता आणि उमेशने त्या रात्री दाखवून दिले. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. आम्ही सुद्धा थोडा वेळ त्यांच्या गप्पात सामील झालो. मग नंतर थोडा झोपायचा प्रयत्न करू म्हणाले तर पाठीला दगड का टोचतायत असा विचार करतच होतो तेव्हा कौस्तुभ म्हणाला, अगं मॅट्रेसमधली हवा पूर्ण गेलेली आहे.
परत हवा भरायचा एक निष्फळ प्रयत्न आम्ही करून बघितला आणि शेवटी सोडून दिला. मुलांनी अतिउत्साहाच्या भरात उड्या मारल्यामुळे मॅट्रेसमधली हवा पूर्ण गेलेली होती. व त्यामुळे खरोखरच जमिनीवरती झोपायचा अनुभव आम्ही त्या दिवशी घेतला. पहाटे लवकरच जाग आली आणि आजूबाजूचा निसर्ग अनुभवताना खूप छान वाटत होते. बच्चे कंपनी आणि त्यांचे वडील आता छान भटकंती करायला गेले. तोपर्यंत प्रणिता आणि क्षिप्राने चहा नाश्त्याची सोय केली. नाश्ता झाल्यावर आम्ही बॅडमिंटनही खेळायचा प्रोग्राम केला. मग दुपारी जेवणासाठी बार्बेक्यू सुरू केला. त्यावर वांगी, बटाटे, पनीर, मक्याची कणसे भाजून काढली. मग गायत्रीने एका बाजूला पराठे भाजले. मी आणि सुवर्णाने भाजलेल्या वांग्याचे भरीत बनवले. वांग्याचे भरीत आणि पराठे असे मस्त जेवण झाले. गप्पा गोष्टी तर चालूच होत्या. त्याला काही खंड पडलेला नव्हता आणि सुवर्णा हे क्षण अधूनमधून आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेत होती. बालपणापासून वानप्रस्थाश्रमापर्यंत अनेक विषयांवर चर्चा रंगल्या. विचारांची देवाणघेवाण झाली. नंतर हळूहळू तंबू आवरून घरी जाण्यासाठी तयारी सुरू करणार तेवढ्यात मुलांचा प्रश्न आला. आपण परत कधी येणार इथे? 1.5 दिवसाच्या काळात आम्ही धकाधकीचे शहरी जीवन मागे टाकून आलेलो होतो. निसर्गाच्या कुशीमध्ये ताण तणाव सर्व काही विसरून खरोखरच जसे जगायला हवे तसा प्रयत्नही आम्ही केला. खरंच निसर्गाने आधीही आपल्याला भरभरून दिलेले आहे आणि यापुढेही देत राहील. फक्त ग्रहण करण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मित्रमंडळींबरोबर घालवलेले हे काही क्षण अविस्मरणीय राहणार आहेत. हसत खेळत घालवलेला हा वेळ कायमच आमच्या आठवणीत राहणार आहे.